राम मंदिराच्या कार्यक्रमाची तयारी करा आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा असा कानमंत्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय। मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवा असं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर कुणाला तिकीट मिळणार याची चिंता करू नका असंही फडणवीसांनी या ठिकाणी सांगितलंय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। लोकसभेसाठी वंचितनं 12 जागांची मागणी केली आहे। वंचितचा 12 जागांचा फॉर्म्युला 12 वाजवणार अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिलेली आहे। मविया वंचितचा प्रस्ताव स्वीकारतील असं वाटत नाही असंही आठवले म्हणतायत। तर वंचितचा 12-12चा फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला त्यांचे 12 वाजवणार आहे। बाळासाहेबांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला अमान्य आहे। त्यांचा प्रस्ताव स्वीकारतील असं मला वाटत नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। वंचितचा 12-12चा फॉर्म्युला आहे, पण आता यांचा 12-12चा फॉर्म्युला त्यांचे 12 वाजवणार आहे। त्यामुळं 12चा जरी फॉर्म्युला असलाही तरी मला वाटतं की माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव कोणी स्वीकारतील असं वाटत नाही आहे। त्यांचा प्रस्ताव हा शिवसेनेला अमान्य आहे, त्यांचा प्रस्ताव काँग्रेसला अमान्य आहे, त्यांचा प्रस्ताव NCPला अमान्य आहे। त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर हे आघाडीमध्ये नक्की येतील का राहतील का असं काही मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।